ॲडव्होकेट राजू मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खालापूर तालुक्यातील एक नामवंत वकील ॲडव्होकेट राजू मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सचिन दादांना विनंती करतो की ॲडव्होकेट राजू मोरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. मॅचला सुरुवात अडगणे होते. कमाईचे फाईट आणखीन एक पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला भिंगारी आहे, दुसऱ्या बाजूला उमरोली. या दोन संघांच्या दरम्यान ही टफ फाईट, एक थ्रिलर मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल. स्वागत सर्व प्रेक्षकांचा करूया. पहिलाच बॉल ISPL स्टार साहिल लोंगलेचा. याबद्दलचा बॉल चॉप केला बॅटरनं आणि इथे मात्र एक सावल्या श्री गणेश झाला. आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली. आशिष परदेशी आणि पहिल्या बॉलवरती सिंगल एक्झिक्यूट केली आणि कुणाल नाईक मोठा खेळाडू. इंटरेस्टिंग बॅटल असेल या दर्जेदार खेळाडूंमध्ये. निखिल बाबर सर आमच्या समोर जोडले गेले. त्यासोबत रायगडची बुलंद तो प्रवीणजी दुगाडे सर असतील. अगदी आपण पाहिलं मुख्य व्यासपीठ जे सांभाळतात, ज्यांनी आम्हाला संधी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती दिली, ते सूरजजी हातमोडे सर, सर्वांचं आपण स्वागत करूया. पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. पॉवर प्लेचं षटक आहे साहिल लोंगले. आपण पाहायला गेलं कर्जत रायगडचं नाव खरं तर अगदी अभिमानानं अगदी आपण पाहायला गेलं तर अगदी ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये घेऊन जाणार हे खेळाडू साहिल लोंगले यांना आपण पाहतोय. सेकंड बॉल कुणालसाठी. स्ट्राइक एंडवरती कुणाल. फुलांचा बॉल पुन्हा एकदा चॉप केला. खोलत होता. बॉटम हँडचा योग्य वापर पाहायला मिळाला आणि येथे मात्र मिडऑनला फिल्डर एकच सिंगल आली. धावसंख्या 2 या अंकावरती. निखिल सर काय म्हणाल, ही बॅटल इंटरेस्टिंग आहे. दोन दर्जेदार खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर येतात ना, एकाच अगदी आपण पाहिला समान ताकदीचे पैलवान एकमेकांसमोर जेव्हा येतात ना, तेव्हा कुस्ती रंगतदार होते. नक्कीच आपण पाहतोय दोन मोठे खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकलेत. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय साहिल लोंगलेचा जोश आहे, तर त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कुणाल नाईकचा बराच मोठा अनुभव आहे. हा उंचीनं खेळाडू जरी छोटा असला, मी म्हणेन शरीर यष्टी त्याची जरी नाजूक असली, तरी बरेच वर्ष क्रिकेट खेळण्याचा, अशा बऱ्याचशा मॅचमध्ये मोठमोठ्या खेळाडूंना फेस करण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आणि इथे आपण पाहिला व्हाईट बॉल आला आणि गोलंदाजांनी चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला आहे. तिसऱ्या पंच आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये PCR रूममध्ये आपण अरुणजी पारिंगे सर जे या निर्णयाची पडताळणी करतील आणि काही थोड्या वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवतील हा बॉल फेअर आहे की वाईड आहे. ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला वाईड बघायला मिळाला आणि पंचांच्या माध्यमातून कळतं की हा बॉल फेअर आहे. ऑन दी लाईन बॉल ट्रॅव्हल करतो आणि अशा वेळेला पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं साहिल लोंगलेनं, त्यामध्ये त्याला यश मिळालं आहे आणि फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. यश रोहित भरत म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. पार्थ सक्षम 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ मैदानामध्ये खेळतोय. जगदीश दादा हातमोडे आणि नंदूदादा हातमोडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला रिहा 11 उमरोली संघ मैदानामध्ये खेळतोय. खरं तर कर्जत शहराचे युवा अध्यक्ष सन्माननीय हर्षलजी मोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये खेळतोय आणि उमरोली संघाच्या प्रत्येक षटकाराला करण कृष्णाशेठ पारंगे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही बाजूने आता पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. खूप मोठी मॅच प्रेक्षकांसाठी मेजवानीचा आहे. सुपर संडे आणि सुपर संडेमध्येही कमाईच्या मॅचेस आपण दमदार आमदार चषकामध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आदरणीय सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे, सन्माननीय उतरम शेठ ठोंबरे आणि संपूर्ण चौक विभाग. याबद्दलचा बॉल लॉब केला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर नाही इथे वॅकेंड एरिया. साहिल देखील थोडासा नाराज होता, पाहत बसला काय घडलं नक्की मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र कोणताच क्षेत्ररक्षक बॉल वरती आला नाही. सर्वच एकमेकांकडे पाहत बसले. आय कॉन्टॅक्ट केलं फक्त आणि परंतु ऍक्शन कुणीच घेतली नाही. पण या बॉलवरती धावा कंप्लीट होतील. 2-2च्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 4 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. भार्गव ठोंबरे ॲज अ स्कोरर आपल्या समोर जोडले गेले. रायगडमध्ये एक अगदी सर्वोत्तम स्कोर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा केला आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करूया. प्रेक्षकांनी भरलेलं तुडंब मैदान, बक्षिसांची अगदी पाऊस आपण पाहिला पहिल्या रात्रीपासून. आयवा कॅच, बॅनरवरती हिट असो, सर्वच गोष्टींसाठी अगदी पारितोषिक आपण पाहतोय. धावसंख्या 4 वरती. स्ट्राइक एंडवरती आशिष परदेशी. साहिल बॉलिंग ट्रॅकवरती तयार. याबतचा बॉल व्ही शेप मध्ये फटका.
फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. हा भिंगारीचा सुपरस्टार आशिष परदेशच्या बॅट मधून षटकार. मुख्य मंचावरती आदरणीय संतोषजी देशमुख ज्यांच्या पत्नी चौक ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं स्वागत. त्याचबरोबरीनं सुभाषजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मांदियाळी मुख्य मंचावरती यश सर आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्यांनी पैशापेक्षा जास्त माणसांना महत्त्व दिलं, माणसं जोडण्याचं काम ज्यांनी केलं, अगदी ज्यांच्यामध्ये माणुसकी असे, मी तर म्हणे या विभागातील देवदूतच आहे. प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्व आदरणीय सुधीर शेठ टोंबरे असेल, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे असेल, आणि त्यांचा वारसा पुढे चालवत असताना मानस शेठ टोंबरे आपण पाहायला गेलं, मयूर शेठ टोंबरे यांना आपण पाहतोय. अगदी वारसा संस्कृती हे जपण्याचं काम करते, हे देखील करतात. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. धावसंख्या आपण पाहतो, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, P1चं षटक संपलं, 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत भिंगारी संघाच्या सेकंड बॉलर आपण पाहतोय हर्ष लोंगले. आणि स्क्रीनवरती आपण मानस यांच्या समवेत गौरवजी ठोंबरे यांना पाहतोय. या आयोजनासाठी त्यांनी देखील अहोरात्र मेहनत घेतली आहे. मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी गौरव ठोंबरे यांचं देखील राहिलंय. हर्ष लोंगले दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. पहिलाच बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न होता इथे, पन्नाट वेगानं बॉल डिलिव्हर झाला. फुल लेन्सचा बॉल होता आणि ते मात्र बेट केलं बॅटर कुणाल नाईकला. कुणाल नाईक मोठे खेळाडू आहेत, दोन अगदी दर्जेदार खेळाडू. पुन्हा एकदा ही बॅटल पाहायला मिळेल. आपलातून लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळाली. अगदी चौक नगरीमध्ये धावसंख्या आपण पाहतो 10 वरती स्थिरावली गेल्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे. कुणाल नाईक समोर आहे बॉलिंग ट्रॅक वरती. हर्ष लोंगले राईट द विकेटनं चॉप केलं, सॉप हँड ड्राईव्ह केला बॉलला. इथे मात्र फिल्डर आहे पॉइंटचा बॉलवरती आला आणि ते मात्र एक सिंगलच प्राप्त झाली. धावसंख्या आपण पाहतो 11 अंकावरती जाऊन पोहोचेल. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट गमावली नाही आहे. अगदी मोठ्या खेळाडूंचं खरं तर हेच काम असतं, पार्टनरशिप बनवायची, टीमच्या टोटलला कॅपिटलाइज करायचं, आणि हेच काम करत असताना आशिष परदेशी आणि कुणाल नाईक यांना आपण पाहिलं. साहिल लोंगले पहिल्या ओव्हरमध्ये होते, त्यांना सन्मानजनक केलं, आणि सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतो थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. पाव प्ले 2चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, आणि इथे मात्र थोडंसं ऍक्सेलरेट करावा लागेल आशिष परदेशी आणि कुणाल नाईक यांना. भिंगारी टीमला लीड करत असताना याबाबतचा बॉल पुन्हा एकदा वेगात टाकला, फक्त बाट त्या बॉलवरती आली. ते मात्र डीप मध्ये फिल्डर होतं, प्रोटेक्शन अवेलेबल होते, साहिल लोंगले होते, आणि ते मात्र एकच बॉलवरती यायला. 1च्या मदतीनं स्कोर कार्ड थोडंसं हलकंसं पुढे सरसावतोय, आणि 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि या आयोजनासाठी करणजी बोंडे यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. प्रकाशजी पाटील आणि चंद्रकांतजी गोंधळी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. आणि रायगडचे एक दमदार समालोचक गोरक्षनाथ पवार यांच्याकडून सुधीर शेठ टोंबरे आणि मोतीराम शेठ टोंबरे यांच्या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. सर्वांचं स्वागत, वेलकम असेल आमदार दमदार ट्रॉफीमध्ये. इथे मात्र आपण पाहायला गेलं धावसंख्या 12 अंकवरती. खरं तर मी पहिल्या रात्रीपासून ऑनलाईन घरी पाहत होतो. अगदी निकेश सर कॉमेंट्री करणं, दावा सांगणं, या गोष्टी सर्व सोप्या आहेत, पण मुख्य व्यासपीठ सांभाळणं तेवढंच कठीण. अगदी आपण जर पाहायला गेला मुख्य व्यासपीठावरती अगदी पहिल्या रात्रीपासून शेकडो मी तर पाहुणे मुख्य व्यासपीठावरती येताना आपण पाहिले असतील. मी तर म्हणेन या संपूर्ण स्पर्धेची धुरा आता सूरजजी हातमोडे यांच्याच खांद्यावरती असं म्हणायला हरकत नाही. कॉमेंट्री बॉक्स फक्त नाममात्र आहे. झालेल्या धावांचा आकडा सांगायचा, विकेट्स किती गेले हे सांगायचं, त्याहीपेक्षा जास्त काम आपल्याला मुख्य अतिथी मंचावरती पाहायला मिळते, आणि त्याची योग्य धुरा सूरजजी हातमोडे यांच्या माध्यमातून सांभाळली जाते. योग्य न्याय दिला जातो त्या भूमिकेला सूरज यांच्या माध्यमातून. याबाबतचा बॉल थोडीशी बाट स्विंग पाहायला मला कमाईचा बॉल चालला, एक टप्प्या अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वीप कव्हरला आलाय चौकार. चौकार आला आपण पाहिला.
अगदी 16 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. LED स्क्रीन देखील आपण पाहतोय प्रमुख आकर्षण राहिला या स्पर्धेचं. रायगडमधील मी तर म्हणेन या विभागातील मी पहिली स्पर्धा पाहतो त्यामध्ये LED स्क्रीन आहे. ओ याबतचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज लागले, बॉल पाठीमागे चाललाय, लगते मात्र शॉर्ट थर्ड मान मध्ये बीट करून बॉल चालला डीप मध्ये. इथे आला आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. याच दरम्यान संदेशजी राणे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते यांचं शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आदेशजी कुंभार आणि भूषणजी शेंडवेकर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्वांचं वेलकम करूया. परंतु धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती धावून पोहोचल्या. 20 हा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हर्ष लोंगले यांचं थोडंसं महागडं पाहायला मिळालं. यावेळेस नशिबाची साथ देखील प्राप्त झाली. लास्ट बॉलवरती लिडिंग एज आणि मात्र शॉर्ट थर्ड मधला बीट करून बॉल डीप मध्ये गेला आणि चौकार पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 2 सलगचे चौकार आले. अगदी बॅटर कुणाल नाईक यांच्या बॅटमधून पनवेल की खुशबू या नावाने त्यांना ओळखले जातात आणि त्याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रन मशीनचा सुरू आहे. भिंगारी टीमसाठी एका बाजूला आपण पाहतो भिंगारी त्यांच्या अगेन्स्ट उमरोली या 2 मोठ्या संघांमध्ये ही फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या आपण पाहता पोहोचली 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 आपण धावफलकावरती आहे. सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ याबतचा बॉल फिल्डरला शोधलाय आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. झटका पहिला. फर्स्ट विकेट डाऊन भिंगारी टीमला बसला. कारण कुणालला माहिती आहे जोपर्यंत आपण खेळपट्टीवरती उभे होतो तोपर्यंत एका चांगल्या इनिंगला आपण न्याय देऊ शकलो असतो, परंतु कुणालची ही विकेट फार काही सांगून गेली आणि कुणालच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा फार काही सांगून गेलेत ते भिंगारी संघाच्या पाठीराख्यांना. आणि समोर जो बॅनर आहे, कटआउट आहे, आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या बॅनरला जर कोणी हिट केलं तर तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु या मॅचमध्ये जर आणखीन तो बॅनरला षटकरानं हिट केलं तर निर्भीक कन्स्ट्रक्शन, भुऱ्या गोंधळी म्हणजे प्रदीप गोंधळी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये, म्हणजे या मॅचसाठी हे पारितोषिक 30,000 रुपयावरती गेलंय. यश, तुम्ही जर का मोबाईल काढलात आणि क्रोम जर का उघडलात तर क्रोममध्ये तुम्हाला शेअर मार्केट आणि सेन्सेक्सचे आकडे वधारताना दिसतात. तसं आता ह्या पारितोषिकांची रक्कम आपल्याला वधारताना पाहायला मिळते त्या स्पर्धेमध्ये. एक दमदार स्पर्धा, एक दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. आमदार चषक 2026चं हे भव्य दिव्य आयोजन आणि साकार कोणी केलंय तर आमचे सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि त्यांचं संपूर्ण मी म्हणेन सहकारी वर्ग, ज्यांच्या स्वप्नातनं पार पाडणारी ही दमदार आमदार चषकाची स्पर्धा. आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र या स्पर्धेचे पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला गेला. धावसंख्या 20 या अंकावरती 10च्या रन रेटने आता भिंगारी टीम चालली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फील्ड ओपन झालं. फील्ड रिस्ट्रिक्शन आता नसणार. आणि याच दरम्यान भारतीय जनता पार्टी कालापूर तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेबांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबरीनं आदरणीय जगदीशदादा हातमोडे यांचं शुभागमन होतोय आणि चौक शहर अध्यक्ष आदरणीय गणेशजी कदम साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. या तीनही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. इथे मात्र आपण सेकंड स्पेलसाठी आता साहिल लोंगले पुन्हा एकदा दाखल झाले होते आणि इथे पहिल्याच बॉलवरती काय केलं, फटका खेचला जरूर, थोडंसं मिस कॉलिंग झालं, कोऑर्डिनेशन चुकलं, अगदी प्रेफर केलं गेलं. इथे रनआउटसाठी चेक केलं जाईल वरती थर्ड अंपायरच्या माध्यमातून. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आहेत आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे यांना आपण पाहतोय. प्रवीणजी मोरे देखील आहेत. अगदी सर्वांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया.
मैदानामध्ये पार्थ सक्षम 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ खेळतोय. आदरणीय जगदीशजी हातमोडे, आदरणीय नंदकुमार हातमोडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि प्रत्येक षटकाराला इथून पुढे पार्थ जगदीश हातमोडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार हॅट्रिक आणि चौकार विकेट हॅट्रिक. खरं तर प्रवीण शेठ मोरे या मुख्य मंचावरती आहेत आणि उमरोली संघ म्हणजे अगदी जवळचा त्यांचा संघ आहे. त्याचबरोबरीनं त्यांचे परम मित्र जगदीश हातमोडे यांचा सिद्धिविनायक भिंगारी संघ खेळतोय. त्यामुळे दोन्ही संघांसाठी विकेट हॅट्रिकला 5000 आणि षटकार हॅट्रिकला 5000 प्रवीण शेठ मोरे साहेबांकडून पारितोषिक आहे. आणि याचबरोबरीनं कर्जतमधील एक नामवंत युवा उद्योजक आदरणीय सूरजजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खरं तर मोतीराम शेठ ठोंबरे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत ते सूरजजी राणे साहेबांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया कॉम्बॉक्समध्ये निखिल बाबर सर आणि यश मालकर सरांकडे. इथे मात्र विकेट आणखीन एक डाऊन झाली, धक्का आणखीन एक बसला आपण पाहायला गेला. आशिष परदेशी मात्र बाद झाले. ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर गेला. यावरचा बॉल आपण जर पाहायला गेला तर नक्कीच दर्पण मडवी होती. यावेळेचा बॉल थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली गेली 21 वरती. अगदी आपण जर पाहिलं की खेळपट्टी बॅटरसाठी अनुकूल आहे. इथे धावा येताना आपण बराच वेळा पाहिल्यात. पहिल्या मॅचमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु इथे थोडासा संघर्ष करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सलामीचे आघाडीचे बॅटर बाद झालेत. यावतचा बॉल थोडासा हार्ड लेंथ होता. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न साहिलच्या समोर थोडासा हार्ड जाऊ शकतो, कठीण जाऊ शकतो. इथे फ्रंट फूट वरती खेळणं महत्वाचं आहे निखिल सर. त्यामुळे इथे वेग भरपूर आहे. वेगासोबत अचूक टप्प्यावरती नियंत्रण साहिल लोंगले यांचा पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल आला. आपण पाहतो धावसंख्या स्थिरावली गेली 21 या अंकावरती. जणू मेगा ब्लॉकच लागलाय या धावसंख्येला. इथे मात्र हा ब्लॉक फोडून काढावा लागेल दर्पणला. याबतचा बॉल इथे फर्स्ट स्लीपला क्षेत्ररक्षक होते. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं आणि इथे मात्र धक्का आणखीन एक बसला बॅटिंग करणाऱ्या भिंगारी टीमला. वन्स मोर विकेट डाऊन. आणि यानंतर होणारी लढत ओमसाई खानाव शुभमजी मालुसरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये विघ्नेश 11 सावळे नितीनदादा तवले यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की इथे यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओव्हर टू यू यश सर. यश, खरं तर आपण पाहिलं साहिल लोंगलेचे गोलंदाजीकडे कटाक्ष टाकला तर साहिल लोंगले या इनिंगमध्ये 2 ओव्हर टाकणार. अशा वेळेला साहिल लोंगलेच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजांनी फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करायला हवं. सिंगल डबल्स घ्यायला हव्यात जेणेकरून एक चांगली धावसंख्या तुम्हाला उर्वरित 3 षटकांमध्ये जमवता येईल. परंतु आपण पाहिलं की फलंदाज चाचपडत आहेत. साहिलचे चेंडू नीटचे बॅटवरती येत नाहीत. अशा वेळेला सुद्धा रिस्क घेत आहेत, जोखीम पत्करतायत आणि त्या कारणामुळे विकेट जाताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. अशा वेळेला आता आपण पाहतो विकेटवरती पुन्हा एकदा एक अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. रघु परदेशी, खरं तर टेनिस क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे. या नावामागे फार मोठा इतिहास आहे. त्याला आपण पाहतो सध्या स्ट्राईक एंडमध्ये. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. अगदी सोजबूज भरा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला. डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता. अशा वेळेला सिंगल मिळाली रघु परदेशीला. सिंगलच्या बरोबरीनं रघु परदेशी या फलंदाजानं आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोललं तर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 फलंदाज बाद 32 धावा. 22 धावा धावफलकावरती आहे. 3 विकेट मात्र गमावल्यात. इथे मात्र थर्ड ओव्हरचा खेळ सुरू आहे. सेकंड स्पेल मध्ये आपण साहिल लोंगले यांना पाहतोय. ISPL स्टार. यावतचा बॉल भन्नाट वेगात डाऊन द लेग. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला आणि ते मात्र एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 23 धावा धावफलकावरती लागले जातील. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे अटॅक करण्याचा प्रयत्न नाहीये. जसे अगदी आशिष परदेशी आणि कुणाल नाईक बाद झाले ना, तिथून थोडंसं धाव थोडासा थांबला गेला आहे तो भिंगारी टीमचा. याबतचा बॉल पुन्हा एकदा थोडासा फॅड वरती होता. वेगवान होता. फुल लेनचा बॉल
आणि इथे मात्र बीट केलं गेलं लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. इथे आपण पाहतो 24 धावफलकावरती लागल्या. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला गेलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर भिंगारी टीम जाऊन पोहोचली. 24 विकेट गमावल्यात अद्यापर्यंत 3. सूरज ओम साई खानाव आणि विघ्नेश 11 सावळे टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की टॉससाठी आपण यावं. निखिल सर. सूरज, आपण स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर आमदार चषक 2026च्या माध्यमातून एक प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो आणि ज्यांच्या हातामध्ये एक बॅनर आहे, खेळ विकास जनतेचा श्वास, ठोंबरे बंधूंची ओळखच खास. हे प्रेक्षक सांगतायत. आता कॉमेंट्री बॉक्समधून सांगून आपण थकलो, परंतु आता प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला ठोंबरे बंधूंची ओळख काय, ठोंबरे बंधूंचं या विभागातलं वजन काय, हे प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा स्वागत करूया या आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये. आणि जो सर्वोत्कृष्ट बॅनर असेल, सर्वोत्कृष्ट फ्लेक्स असेल, त्यासाठी अनिकेतजी निकम यांच्या वतीनं त्यांचा गाडी क्रमांक 3647 हे पारितोषिक मात्र देण्यात येईल त्या प्रेक्षकाला. दरम्यान आपण व्हाईट बॉल बघतोय. सूरज मैदानामध्ये फेकला गेला आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीनं 25 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे सूरज, आणि या शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा केवळ धार्मिक नाही तर समाजाला एकत्रित बांधणारी शक्ती आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या अभंगातून समता, बंधुता आणि भक्तीचा संदेश घराघरात पोहोचला. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायी वारी करतात. ही फक्त यात्रा नाही तर एकतेची आणि श्रद्धेची चालती बोलती शाळा आहे. आणि महाराष्ट्राचा खरा वारसा फक्त गडकिल्ल्यात नाही आहे, तर महाराष्ट्राचा खरा वारसा वारकऱ्यांच्या पावलात आणि संत ज्ञानोबा आणि संत तुकाराम यांच्या जयघोषात आपल्याला जिवंत पाहायला मिळतो. आणि अशाच वारकरी संप्रदायाचे आज बरेचसे मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी काही वेळामध्ये येथे येतील. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आमदार चषक 2026च्या माध्यमातून. आणि अविनाशजी बडेकर आणि संकेतजी देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. निखिल सर. नक्कीच धावसंख्या आपण पाहतो 26 या अंकावरती, 26 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकासाठी गणेश गारे दाखल झालेत. छोटा तीर वार करे गंभीर याच खेळाडूची ओळख आहे. धारदार गोलंदाजीसाठी गणेश गारे ओळखले जातात आणि ते मात्र दाखल झालेत. समोर आहेत वेल एक्सपिरियन्स खेळाडू रघु परदेशी. त्यांना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल गणेशचा. छेडछाड करण्याचा प्रयत्न यावेळेस होता. थोडासा टॉस होताना बॉलला आपण पाहिलं, एक्स्ट्रा थोडासा बाउन्स प्राप्त झाला. इथे थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रयत्न फसला गेला. डॉट बॉल आणखीन एक आला. खरं तर आपण म्हणतोय रघु परदेशी अनुभवी खेळाडू, परंतु रघु परदेशीकडे फलंदाजीपेक्षा जास्त गोलंदाजीचा अनुभव आहे. आणि या गोलंदाजांना मातीचा सुगंध देणारा चेंडू रघुच्या समोर टाकला. हा चेंडू स्विच हिट करायचा होता. कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे. इथे आपण पाहिलं चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही. बरंचसं अंतर चेंडू आणि बॅटमध्ये पाहायला मिळालं. हा गोलंदाज एका मातब्बर गोलंदाजाच्या समोर, जो आता फलंदाजी करायला उभा ठाकला, त्याच्या समोर देखणे, मी म्हणेन अतिशय तंत्रशुद्ध आणि चालाक चेंडू फेकतोय गोलंदाजी मार्कवरती उभा असलेला गोलंदाज. प्लॅनिंग निशी गोलंदाजी होत्या. याबतचा बॉल वेगवान, थोडंसं दिशा भरकटलेत. गोलंदाज गणेश गारे. इथं व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. पंचांनी केली जमीला हात समांतर बॉल असेल हवा. तर धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले. धावसंख्येची नितांत गरज. इथे मात्र थोडासा वेग वाढवावा लागेल. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. त्यावेळेला आक्रमण हा तुमचा अगदी बचावाचा पर्याय मानला जाईल. आक्रमण हा बचावात्मक पवित्रा आपण नेहमीच म्हणतो, परंतु सुरुवातीपासून आक्रमण करणं हा सुद्धा बचावात्मक पवित्रा असतो. अशा वेळेला आपण बघतोय गोलंदाजांनी आक्रमण सिद्ध केलंय. गोलंदाजांचं आक्रमण आपल्याला वारंवार पाहायला मिळतंय, परंतु त्या आक्रमणावरती तुटून पडावा लागणाऱ्या फलंदाजांना सिंगल पेक्षा फार इथे काही मिळत नाही. या सिंगलच्या बरोबरीनं पुन्हा एकदा धावफलक हळूच पुढे सरकला सूरज, आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 28. सूरज. कर्जतमधील एक युवा उद्योजक सन्माननीय सूरजजी राणे साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. अविनाशजी बडेकर आणि संकेतजी देशमुख या मान्यवरांना देखील विनंती करतो की सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यावं. मयूरजी ठोंबरे आणि मानसजी ठोंबरे यांच्या वतीनं आदरणीय सूरजजी राणे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतो. सूरज, आपण आत्ताच उल्लेख केला
की आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे वाटचाल करणारे आपण बरेचसे वारकरी पाहिले, बरेचशा वाऱ्या पाहिल्या. ही फक्त वारी नाही तर एकतेची आणि श्रद्धेची चालती बोलती शाळा आहे आणि तीच शाळा आपण पाहतो आपल्या व्यासपीठाच्या दिशेने येते. महाराष्ट्राचा खरा वारसा फक्त गडकिल्ल्यात नाहीये तर वारकऱ्यांच्या पावलात, संत ज्ञानोबा आणि संत तुकारामांच्या जयघोषात आहे. आणि तो जयघोष करणारे वारकरी मंडळी आपण पाहतो आपल्या व्यासपीठाकडे रवाना होत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आमच्या आयोजनकर्त्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी जाऊन सन्मानपूर्वक या वारकऱ्यांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, यावतचा बॉल फुल लेनचा होता आणि इथे मात्र वारकरी संप्रदाय मंडळींचं स्वागत केलं जातं. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आणि मुख्य व्यासपीठाला या साधू संतांचा चरण स्पर्श होईल त्यामुळे ही स्पर्धा आणखीनच भव्य देव होताना आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक क्षेत्रातला मी म्हणेन धुरंधर या व्यासपीठावरती येताना आपण पाहतोय. खरं तर धुरंधरचा ट्रेंड आहे. आपण धुरंधर बरेचसे पाहिले परंतु आमचे वारकरी संप्रदायातले या परिसरातले सर्व धुरंधर आता या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करूया आणि आयोजनकर्त्यांना विनंती करूया की आपण त्यांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती अतिथी मंचाकडे घेऊन जायचं आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय वारकरी संप्रदायाची मी म्हणेन जी पद्धत आहे, जी परंपरा आहे ती जतन केली गेली. आल्या आल्या सर्व वारकऱ्यांनी श्री गणेशा चरणी वंदन केलं. त्यानंतर महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं आणि सर्व वारकरी मंडळी आपण पाहतोय अतिथी मंचाकडे रवाना होत आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती असेल की आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. ही स्पर्धा सस्ती आहे. आमदार चषक 2026ची जे स्वप्न पाहिलं सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केला SDT ग्रुपनं, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. एक दैदिप्यमान सोहळा इथे उपलब्ध करून दिला, सर्व प्रेक्षक वर्गासाठी एक चांगली पर्वणी उपलब्ध करून दिली. त्या सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया आणि चलूया मैदानाकडे जिथे खेळ रंगतोय. उमरोली विरुद्ध भिंगारी या दोन संघांदरम्यान एक बलाढ्य लढत, एक बलाढ्य फाईट आपल्याला बघायला मिळते या दोन संघांदरम्यान. गणेशजी कोंडिलकर यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपण पाहतोय मुख्य मंचावरती श्री गुरुमाऊली आध्यात्मिक प्रतिष्ठान हलिवलीचे संस्थापक हरिभक्त परायण आदरणीय दिलीप महाराज राणे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण श्री संदीप महाराज यादव आश्रेवाडी यांचं मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. प्रवचनकार विणेगाव आदरणीय हरिभक्त परायण रमेशजी महाराज माडिक यांचं शुभ आगमन झालेलं आहे. गायन सम्राट, भारूड सम्राट हरिभक्त परायण रघुनाथ महाराज पाटील भोकरपाडा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. गायन सम्राट, भारूड सम्राट श्री महेश महाराज महाडिक आसरेवाडी यांचं या मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. कीर्तनकार, प्रवचनकार श्री दामोदर महाराज पालांडे कांड्रोली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. कीर्तनकार, प्रवचनकार श्री दिनकर महाराज फराट यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. आणि त्याचबरोबरीनं हरिभक्त परायण सदाशिव बाबा पाटील, हरिभक्त परायण बबन अण्णा ठोंबरे, हरिभक्त परायण तानाजी अण्णा दाभणे, हरिभक्त परायण अरविंद काका दळवी, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर काका दळवी, हरिभक्त परायण कमलाकर अण्णा काईंडकर, हरिभक्त परायण दत्ताराम महाराज दुर्गे, हरिभक्त परायण अनंत बाबा गावडे, हरिभक्त परायण मयुरेश महाराज राणे यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्याचबरोबरीनं अनंताजी ठोंबरे, बाळारामजी ठोंबरे, वामनजी घरत, हरिचंद्रजी ठोंबरे, जयदासजी गावंडे आणि सुभाषजी ठोंबरे या सगळ्या वारकरी संप्रदायांच्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. ओव्हर टू यू निखिल सर. सूरज, खरं तर वारकरी संप्रदाय म्हणजे केवळ परंपरा नाही तर महाराष्ट्राच्या आत्म्याचं स्पंदन आहे. जिथे अभंग घुमतात तिथेच महाराष्ट्राची खरी ओळख उमलते. वारकऱ्यांच्या पावलात चालणारा विश्वासच महाराष्ट्राला आजवर महान बनवत आलाय. या संपूर्ण वारकऱ्यांचं आपण पुनश्च एकदा स्वागत करूया. या आमदार चषक 2026च्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत तर 4 फलंदाज बाद 30 धावा. थोडासा अडचणीत सापडलाय, थोडासा म्हणण्यापेक्षा आता बराचसा अडचणीत सापडलाय असं म्हणायला वावगं ठरू नये. हा चेंडू चांगला होता, अगदी उजव्या यष्टीच्या जवळून ट्रॅव्हल करतोय. रघु परदेशी सांगतो ऑनसाइड मध्ये ताकदीचा वापर कर, परंतु इतक्या भन्नाट वेगाने चेंडूने ट्रॅव्हल केलं, सरळ जाऊन पोहोचला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अशा वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळाला. कदाचित हे 5वं षटक असावं आणि शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. शेवटचे उरलेत आता फक्त 5 बॉल. या 5 बॉलमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा जमावाव्या लागतील यश या इनिंगमध्ये. आणि आदरणीय प्रशांतजी खांडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. प्रणयजी लाले साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आणि कर्जत विधानसभा
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय किरण शेठ ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सूरज, खरं तर व्यासपीठावरती आपण पाहतोय सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण नेहमी म्हणतो ना, कानडा विठ्ठलू, आणि त्या माध्यमातून मला आठवण झाली 24 लाईव्हची एक टीम कर्नाटकमध्ये सुद्धा कामगिरी करते. कर्नाटकला सुद्धा त्यांची एक टीम कर्नाटकमध्ये कामगिरी बजावते. इथे आपण पाहतो, इथे सुद्धा एक सेटअप आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला लोकांपर्यंत पोहोचवलं जातं आहे. घर बसल्या प्रेक्षकांना त्याचा आनंद दिला जातो आहे आणि ही संपूर्ण वारकरी मंडळी आपण पाहतोय व्यासपीठावरती ती 24 लाईव्हच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केली जाते आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आमदार चषक 2026 मध्ये. सूरज, आपण नुकताच उल्लेख केला कानडा राजा पंढरीचा. खरं तर कर्नाटकामधनं सुद्धा बरेचसे भाविक वारकरी संप्रदाय आपण पाहतो की विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये नेहमीच येत असतो. मैदानामध्ये तिसऱ्या पंथांची मागणी केली गेली आहे, परंतु कर्नाटकचा आपण उल्लेख केला. 24 लाईव्हची एक टीम कर्नाटकमध्ये कामगिरी बजावती आहे आणि कालच्या रात्रीमध्ये साहिल लोंगलेनं कर्नाटकमध्ये चांगली कामगिरी केली, उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवला. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी ओमी केनी, आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र, काल कर्नाटकसारख्या राज्यामध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका तिथे लावून आला, आपल्या नावाचा झेंडा तिथे गाडून आला आहे. म्हणजे किती योगायोग असावेत. आणि हीच परंपरा वारकरी संप्रदायानं आपल्याला नेहमी दिली, जिथे योगायोग आपोआप जुळून येतात. जिथे आपण पंढरीचा वारकरी पाहिलेत. दरम्यान आपण पाहतो ऑनस्क्रीन तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज महेश धावचीत स्वरूपात बाद. मॅचकडे सुद्धा लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आणि इथे फलंदाज बाद झाला म्हणजे मिळणार फक्त सिंगल. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला, धावचीत आमच्या ऑनस्क्रीन वरती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. आणि आता थोडासा अडचणीमध्ये सापडलेला जरी असताना हा संघ आपण पाहतोय, तरी सुद्धा एक मी म्हणेन जमेची बाजू आहे ती रघु परदेशी नॉन सायकेंडला उभा आहे आणि ही जमेची बाजू आहे ती उमरोली संघासाठी. नक्कीच, कारण इथे धावसंख्या 31. मुख्य मंचावरती आपण पाहतोय श्री गुरुमाऊली आध्यात्मिक प्रतिष्ठान हलिवलीचे संस्थापक आदरणीय हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे, आसरेवाडीचे कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण आदरणीय संदीप महाराज यादव, ज्यांना खरं तर आपण झी चॅनलवरती देखील त्यांना आपण त्यांचं कीर्तन पाहिलं. ते आदरणीय संदीपजी महाराज या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सूरज, एक सेकंड तुम्हाला इंटरप्ट करतो. रघु परदेशी हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला जो उभा राहील, स्ट्राईक एंडला नवीन खेळाडू जाईल. रघु परदेशी स्ट्राईकला जाईल आणि नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज जाईल, कारण दुसरी धाव घेत असताना नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज धावचीत बाद झालाय. माफी असावी, थोडासा आपण पाहतोय गडबड गोंधळ सूरज आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर व्यासपीठावरती बरेचशा मान्यवरांची मांदिळी सुद्धा आहे, त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु मॅचकडे सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे. रघु परदेशी स्ट्राईक एंडला राहील, नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं फेक झाली होती, नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं फलंदाज बाद झालाय. याचा अर्थ नवीन येणारा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि स्ट्राईक एंडला रघु परदेशी हा खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. इज दॅट क्लिअर? एक चेंडू शिल्लक आहे ना. वेट पीसीआर रूम मधनं आम्हाला तिसरे पंच जो डिसिजन कळवतील तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. माफी असावी. स्ट्राईक एंडला म्हणजे विकेट किपरच्या दिशेनं तो थ्रो फेकला गेला होता, तिकडे फलंदाज बाद झालाय, म्हणजे नवीन येणारा फलंदाज तिकडे असणार आहे. खरं तर आमचंही लक्ष नव्हतं मैदानाकडे, आमचंही लक्ष व्यासपीठाकडे होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं थोडासा गदारोळ मैदानामध्ये झाला, परंतु खेळाडू बघा किती हुशार आहेत.
आणि आपण नेहमी म्हणतो की व्यावसायिक खेळाडू हे खरे व्यावसायिक खेळाडू असतात. त्यांचं प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक धावे मागे, प्रत्येक मी म्हणेन कुरघोड्यांवरती त्यांचं लक्ष असतं. कोण काय खेळ करतोय, कोण कशा पद्धतीचा खेळ करतोय याकडे लक्ष ठेवून खेळ करणारे हे सर्व व्यावसायिक खेळाडू इथे आज एकवटलेत आणि त्या खेळाडूंना खेळण्याची संधी आमदार चषकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. वळूया मैदानाकडे. धावफलकावरती धावा आहेत त्या फलंदाज 5 बाद असताना 31 धावा. 6 फलंदाज बाद आहेत. 6 फलंदाज बाद. 31 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, टार्गेट सेट करणारा बॉल. इथे मोठा फटका येणे गरजेचा टीम भिंगारीसाठी. नेक्स्ट बॉल शेवटचा. वेगानं पाठ फिरवली परंतु इथे संपर्क झाला नाही. विदाउट ऍक्शन नो रिॲक्शन आणि इथे मात्र शेवटचा बॉल डॉट आला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला. 5 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय 31 धावा. विकेट गमावल्या त्या 6. आता पुढच्या सत्रामध्ये 32चा पाठलाग करावा लागेल उमरोली या टीमला. विघ्नेश इलेव्हन सावळे आणि ओमसाई खानाव दोन्ही संघांच्या कॅप्टनला कॉल आहे टॉस करण्यासाठी आपण यावं. जो कर्णधार उपस्थित राहणार नाही त्याच्या अपोनंट कॅप्टनला टॉस विन डिक्लेअर केलं जाईल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी यावं. खानाव संघ म्हणजे अलिबाग तालुक्यातून आलेला संघ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये सावळेश्वर सावळे आज विघ्नेश इलेव्हन नावानं मैदानामध्ये खेळणार आहे. आणि मी विनंती करेन कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय किरणशेठ ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. सूरज, आपण पाहतोय एकूण धावा जमवल्यात पहिल्या सत्रामध्ये त्या भिंगारी संघानं 31 आणि 32 धावांचं आव्हान आहे. अवघ्या 30 चेंडूंमध्ये 32 धावा एक माफक आणि सोपं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. व्यासपीठावरती बऱ्याचशा मान्यवरांची मांदियाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर वारकरी संप्रदाय आज विशेष करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे आलाय. कर्जत खालापूर मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आमदार चषकामध्ये आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. सूरज, सन्माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. खरं तर महेंद्रशेठ थोरवे केवळ नेता नाहीत तर ते जनतेच्या विश्वासाचा एक आधारस्तंभ आहेत. विकास कामं आणि जनसेवा याचं जिवंत उदाहरण म्हणजे सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचं इथे आगमन झालं. आपण त्यांचं स्वागत करूया या आमदार चषक 2026च्या माध्यमातून. सूरज, आपण पाहतोय व्यासपीठावरती कर्जतचे दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे आगमन झालं, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. खरं तर जनतेचा विश्वास, विकासाची गती आणि नेतृत्वाची ताकद हा त्रिवेणी संगम तयार झाला की नाव येतं सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे. त्यांचं नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या समवेत सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीर शेठ ठोंबरे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत, जे स्वतः स्वागत करतात या मान्यवरांचं. खरं तर आजचा दिवस फार मोठा आहे सूरज. वारकरी संप्रदाय आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय, कर्जतचे दमदार आमदार आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. म्हणजे सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे या जोडीवरती असणारं प्रेम आपल्याला या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय सूरज. आणि मुख्य मंचावरती आपण पाहतोय श्री गुरु माऊली आध्यात्मिक प्रतिष्ठानचे हलिवलीचे आदरणीय हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे, आदरणीय हरिभक्त पारायण संदीप महाराज यादव, हरिभक्त पारायण
आदरणीय रमेश महाराज माडिक हरिभक्त पारायण आदरणीय रघुनाथ महाराज पाटील हरिभक्त पारायण आदरणीय महेश महाराज महाडिक हरिभक्त पारायण आदरणीय दामोदर महाराज पालांडे हरिभक्त पारायण आदरणीय दिनकर महाराज फराट आणि त्याचबरोबरीनं वारकरी संप्रदायाचा प्रथा चालू ठेवणारे आमचे सगळे वारकरी या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचं आपण शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करूया. आणि या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कर्जत खालापूर मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यकुशल कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचा आपण जाहीर सन्मान करावा. खरं तर चौक विभाग भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचा जाहीर सत्कार या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. निखिल सर. मंचावरती संपन्न होतोय. सूरज व्यासपीठावरती आपण पाहतोय मुख्य अतिथी मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आहे, त्यांचा सन्मान सुद्धा केला जातोय. खरं तर येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली भारतीय हिंदू संस्कृती आणि ही संस्कृती कुठेही न विसरता त्याचं जतन मी म्हणेन या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून केलं जाते. सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे असतील आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे आहेत, ज्यांच्या माध्यमातून मान्यवरांचा यथोचित मान सन्मान होतोय. परंतु 32 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज अगदी फिरला, गर्रकन चेंडूला धाडलाय सीमारेषा पार चौकार. पंच एक मिनिट फक्त सामना थांबवा. खरं तर श्री गुरुमाऊली आध्यात्मिक प्रतिष्ठान हलिवलीचे संस्थापक हरिभक्त पारायण आदरणीय दिलीप महाराज राणे यांचा सन्मान समाज प्रबोधनकार कीर्तनकार प्रवचनकार लाखो लोकांना योग्य तो मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे यांचा भव्य सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. मी विनंती करतोय आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांना आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आदरणीय हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे यांचा जाहीर सन्मान या मुख्य मंचावरती आपण करावा. खरं तर लाखो लोकांना योग्य तो मार्ग दाखवणारे हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. प्रवचनकार कीर्तनकार समाज प्रबोधनकार अशा अनेक भूमिका पार पाडणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण दिलीप महाराज राणे. निखिल सर. आपण नेहमी म्हणतो ना की महाराष्ट्राचा खरा वारसा फक्त गडकिल्ल्यात नाहीये, तर महाराष्ट्राचा वारसा वारकऱ्यांच्या पावलात आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात अगदी जिवंत पाहायला मिळतो. याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतं आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून केला जातोय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आदरपूर्वक केलेल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पंच सुरू करा मॅच. खरं तर आणखीन एक मुख्य मंचावरती आपण सन्मान घेतोय. कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार आणि ज्यांचं कीर्तन आपण झी चॅनलवरती देखील पाहिलं, यूट्यूबवरती देखील ज्यांची कित्येक कीर्तनं आपण सातत्यानं ऐकत आलोय. आपल्या विभागाचा अभिमान हरिभक्त पारायण आदरणीय संदीप महाराज यादव आसरेवाडी या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा जाहीर सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. मी आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेबांना विनंती करतो आणि सुनीलजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या विभागाचा अभिमान लाखो लोकांना योग्य तो मार्ग दाखवणारे समाज प्रबोधनकार कीर्तनकार प्रवचनकार आदरणीय संदीप महाराज यादव यांचा जाहीर सन्मान आपण या ठिकाणी करावा.
लगातार 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं फक्त 4 धावा होत्या. पहिला चौकार होता आणि तदनंतर दुसरा फटका अगदी तसाच ॲक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळावा तसा फटका आपण पाहिला आणि तो चेंडूला ढकलून दिलं सीमारेषे पलीकडे. ह्या 4 धावा मिळतात. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 8. आपण व्यासपीठावरती पाहतोय बऱ्याचशा मान्यवरांची मांदियाळींनी मॅच मधनं वेळ काढून जसा जसा वेळ मिळेल तसा तसा सन्मान यथोचित मान सन्मान या मान्यवरांचा केला जातोय. 8 धावा धावफलकावरती. रघु परदेशीचा हा चेंडू स्वीप केलाय ऑनसाइड मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जोखीम तर उठवली होती परंतु ऐन मोक्याच्या क्षणाला दोघांमध्ये झालेलं कॉलिंग दोघांमधला ताळमेळ तारलंय. फक्त सिंगलवरती समाधान मानलं आणि या सिंगलच्या बरोबरीनं पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 32चा पाठलाग करत असताना 9 म्हणजे येणारे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि गरज आहे निर्णायक विजयासाठी 23 धावांची. मी कैलास गावडे आणि राजनजी गावडे यांना विनंती करतो की हरिभक्त पारायण आदरणीय रमेश महाराज माडिक विणेगाव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करावा. राजनजी गावडे आणि कैलासजी गावडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आदरणीय रघुनाथ महाराज पाटील भोकरपाडा भारूड सम्राट आणि गायन सम्राट म्हणून ज्यांची महाराष्ट्राला एक ओळख आहे ते आदरणीय रघुनाथ महाराज पाटील भोकरपाडा यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या धावा आल्यात 9. उर्वरित शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत ते 23. अशा वेळेला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय आशिष परदेशी. खरं तर आशिषनं फलंदाजी करताना प्रयत्न चांगले केले. थोडासा अपयशी ठरला परंतु आता त्याला गोलंदाजी करताना स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. तशाच पद्धतीचा चेंडू फेकला बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा फलंदाजाने छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटला ब्रश झाला चेंडू बाहेरील कडा आणि इथे विकेट जाते. पहिला हादरा. महेश महाराज माडिक अस्रेवाडी गायन सम्राट भारूड सम्राट यांना विनंती आहे पुढे यावं. रवी दुर्गे यांच्या शुभ हस्ते महाराजांना सन्मानित करण्यात येईल. महेश महाराज माडिक अस्रेवाडी दामोदर महाराज पालांडे यांना देखील विनंती आहे पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये निखिल बाबर सरांकडे. सूरज जिथे अहंकार संपतो आणि विठ्ठल नाम सुरू होतं तिथूनच खरं तर वारकरी होण्याची सुरुवात होते आणि या वारकरी संप्रदायाचा फार मोठा ऐतिहासिक वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलाय. त्याचबरोबरीने आपल्या रायगड जिल्ह्याला आपल्या खालापूर तालुक्याला असेल कर्जत तालुक्याला असेल पनवेल तालुक्याला असेल फार मोठी वैभवशाली परंपरा आहे या वारकरी संप्रदायाची आणि त्या परंपरेचं जतन करणारे सर्व वारकरी मंडळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. दिनकर महाराज फराट निगडोली यांना विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गिरीश माळी यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान होतोय परंतु या मॅच मध्ये ठिणगी टाकली आहे ती गोलंदाजानं. असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात फक्त 32 करायच्यात. अशा वेळेला उर्वरित 23 धावा अगदी लिलया सहज पूर्णपणे करतील परंतु विकेट मिळवली आणि त्या विकेटच्या बरोबरीने या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगलं दमदार पाऊल टाकलं ते गोलंदाजी करणाऱ्या संघानं. करण कृष्णाशेठ पारंगे यांच्या वतीनं पारितोषिके. उमरोली संघानं जर बॅटरनं जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय प्रवीण शेठ मोरे यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक. दिनकर महाराज फराट निगडोली यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. सदाशिव बाबा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. चौकार येतोय आणि या चौकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आशिषनं चेंडू चांगला टाकला होता परंतु फटका त्याहीपेक्षा चांगला होता जो खेळून काढला फलंदाजाला आणि या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. या 4 धावांच्या बरोबरीने 14 धावा धावफलकावरती लागतायत 32चा पाठलाग करत असताना.
एक दमदार सुरुवात आपण पाहिली फलंदाजी करणारा जो संघ उमरोली त्यांची पहिल्या सत्रात गोलंदाजी करत असताना, परंतु तसाच प्रयत्न त्यांनी दुसऱ्या सत्रात सुद्धा कायम ठेवला आहे. जो धावसंख्येचा आलेख आहे तो मी म्हणेन सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. जरी चेंडू डॉट आले तरी धावसंख्या मात्र येते, धावा येत आहेत त्या उमरोली संघासाठी. इथे हा चेंडू खेळायचा होता परंतु बॅटची खालची काढा घेतली, खेळपट्टीच्या बाजूला अगदी रेंगाळत राहिला. कुणाल नाईक चेंडूपर्यंत पोहोचणार तत्पूर्वी दोन्ही फलंदाज आपले क्रीज सोडून दुसऱ्या क्रीजपर्यंत पोहोचले होते. याचा अर्थ एक सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या बरोबरीनं 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. निखिल सर, काल खरं सॅटर्डे सुपर सॅटर्डे होता, IPLच्या 2 मॅचेस होत्या. 2 मॅचेसमध्ये तब्बल 986 धावा. त्यामुळे बॅटरला अगदी जास्त संधी क्रिकेटमध्ये आहे. बॉलर थोडे कुठे मागे पडतोय का असं वाटू लागलंय सध्याच्या क्रिकेटमध्ये. निश्चितपणे आपण IPLचा विषय छेडलात. खरं तर IPL मध्ये अगोदरच्या काळात फ्लॅट विकेट नसायची. आता आपण पाहतोय फ्लॅट विकेट आहे. तुमचे आघाडीचे फलंदाज जर का कुचकामी ठरतात तर तुम्हाला इम्पॅक्ट प्लेअर आणण्याची संधी आहे. अशा वेळेला फलंदाजांना जास्ती वाव मिळतो IPL मध्ये कामगिरी करण्यासाठी आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. म्हणून त्या धावा आपण येताना पाहिल्या. परंतु इथे कमी धावा आहेत. त्या कमी धावा वाचवण्यासाठी माहीर असलेला संघ म्हणून भिंगारी संघाची ओळख आहे. आणि या ठिकाणाहून आदरणीय किरणशे ठाकरे साहेब रजा घेतात. त्यांनी अमूल्य असा वेळ आपल्याला या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी चौक विभागाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. निखिल सर, इथे फलंदाज बाद होतोय. LBW लेग बिफोर द विकेट आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजाने चेंडू डिलिव्हर केला, त्यानंतर तो फॉलो थ्रोमध्ये चेंडूला कव्हर करणार, अडवणार त्याच प्रयत्न होता त्याचा. तर पंचांकडे अजिबात लक्ष नव्हतं. पंचांचं बोट मात्र हवेत होतं आणि मुख्य पंचांचा इशारा आलाय LBW. परंतु थोडीशी पंचांमध्ये सल्ला मसलत होईल. या निर्णयावरती पुन्हा एकदा विचार विमर्श होईल आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. प्रत्येक षटकाराला आदरणीय प्रवीण शेठ मोरे यांच्या वतीनं 1000 रुपये आणि षटकारांची जर हॅट्रिक झाली तर तब्बल 5000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील प्रवीण शेठ मोरे यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांना आहे. निखिल सर, इक्वेशन काय? 19 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडू सरळ पॅडवरती आदळला आणि आपण पाहतोय की हा फलंदाज बाद घोषित दिला गेलाय पंचांकरवी. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि शरदजी पिंगळे यांना विनंती आहे की पुढे यावं, आपण स्थानापन्न व्हावं. शरदजी पिंगळे, हरिभक्त परायण सुभाष शिंदे आमचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं महाराजांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. राणे महाराजांचा सन्मान हरिभक्त परायण सुभाष शिंदे यांच्या वतीनं देखील करण्यात आला आहे. त्यांचं देखील स्वागत. सूरज 19 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सामना जरी छोट्या धावसंख्येचा असला करू शकतो तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ शकतो. प्रेक्षक काय अपेक्षित करतात तर ज्याचा चांगला खेळ होईल त्या संघासाठी टाळ्या वाजवण्यासाठी प्रेक्षक तयार आहेत. इथे खेळ दोन्ही संघांचा आतापर्यंत चांगला राहिला आहे. या मॅच मध्ये कमबॅक करायला सुरुवात केली, हळूहळू पावलं टाकतोय तो भिंगारी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. हा चेंडू फुल टॉस होता, अनसाइड मध्ये फक्त दिशा दिली. बॅकवर्ड रिजन मध्ये फाईन लेगला ट्रॅव्हल करणारा चेंडू पोहोचला सीमा पार. चौकार. रवींद्र भुईकोट यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावरती यावं आणि आदरणीय प्रशांतजी खांडेकर साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. जामरुक ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय प्रशांतजी खांडेकर साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. खरं तर खालापूर टेनिस कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत आदरणीय प्रशांतजी खांडेकर साहेबांचा सन्मान मयूरजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. प्रणयजी लाले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मयूरजी ठोंबरे आणि मानसजी ठोंबरे यांच्या वतीनं मुख्य मंचावरती करण्यात येईल. खरं तर या सत्राला सुरुवात झाली, समीकरण आपण पाहिलं 30 चेंडू आणि 32 धावांची गरज होती. परंतु या 32 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा गेलेल्या 2 विकेट्स दडपणाखाली घेऊन आले ते उमरोली संघाला. परंतु ते दडपण झुगारून देणारा, प्रेशर रिलीज करणारा फुलटॉस चेंडूवरती आलेला हा चौकार, ज्या कारणामुळे पाहतोय की आपण आता उमरोली संघाच्या पाठीराखीने थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची. 18 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुराणा चावल, अनुभवाचं मोठं गाठोडं. रवींद्र भुईकोट यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. रवींद्र भुईकोट यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत निखिल सर.
रघु परदेशी याच्या पहिल्या चेंडूवरती साहिल लोंगलेला हलक्या हातानं सिंगल घेतली आहे. साहिल लोंगलेला माहिती आहे अगदी सहज रत्नदीप आहे गोलंदाज, माफी असावी, रत्नदीपचा हा चेंडू होता आणि अशा वेळेला आपण पाहतोय सिंगल आली आणि सिंगलच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा वाढल्यात. हतनवलीचे आदरणीय कुमारजी ठोंबरे, राम कोंडिलकर यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय भार्गवीताई दळवी, हरिभक्त पारायण आदरणीय भार्गवीताई दळवी या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी सुभाषजी शिंदे काकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ताईंचा या ठिकाणी सन्मान करावा. सूरज काय इम्पॅक्ट बघायला मिळाला. चेंडू जसा आला पुढ्यात तसं चेंडूला फेकून दिला ऑनसाइड मध्ये. ताकदीचा वापर करताना पाहिलं साहिल लोंगलेला आणि हा चेंडू गेलाय ऑनसाइड मध्ये. वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करणारा षटकार. आणि विनंती करतोय आदरणीय रवींद्र भुईकोट साहेबांना मोतीरामजी ठोंबरे यांच्या वतीने आमंत्रण आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. कुमारजी ठोंबरे आणि रवी कोंडिलकर, चंद्रकांतजी मते, हातनोलीचे आमचे सगळे हे ग्रामस्थ यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. तो साहिल लोंगले नसून रत्नदीप चौधरी, रत्नदीप पाहायला मिळतोय आणि रत्नदीपच्या बॅटमधनं एक हिरेजडीत चांगला देखना फटका पाहायला मिळाला. अगदी रत्नांची पारख केली उमरोली संघानं आणि त्यांनी हा सामना जिंकून दिलाय. या षटकाराच्या बरोबरीनं उमरोली संघाला विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबरीनं पराभूत झालेल्या संघाचे हार्दिक आभार. ज्यांनी या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला त्यांना पुढील वाढवी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया अतिथी मंचाकडे, सूरज हातमोडे यांच्याकडे. सतीशजी देशमुख यांचं या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी विनंती करेन कर्जत खालापूर मतदारसंघाचे लाडके